जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आज मी तुमच्यापर्यंत अशा काही गोष्टी घेऊन आलो आहे ज्यांची तुम्हाला खूप गरज असणार आहे. आज मी तुम्हाला ते सांगणार आहे जे कधीही तुम्हाला कोणी सांगितलं नाही किंवा काहींना ते सांगितलं देखील असेल, परंतु स्वामींबद्दल आपल्याला अशा काही गोष्टी माहिती असायला हव्यात ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जीवनाच्या मार्गावर चालताना अनेक अनुभव येत जात राहतात. कधी कोणाला चांगले अनुभव येतात, कधी कोणाला वाईट अनुभव येतात. कधी कोणी ते अनुभव सहन करू शकत नाही तर कोणी ते अनुभव हसत हसत सहन करून येतात. अशाच प्रकारचे जर कधी आपल्याला दिवस आले तर त्या दिवसामध्ये कसं आपल्याला त्या संकटांना तोंड द्यायचं आहे हे आपण शिकणार आहोत. तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आम्ही आपल्या चॅनलवर रोज नवनवीन माहिती घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भक्तीचा मार्ग एकदा निवडला की मागे बघायचंच नाही. आपल्याला सरळ चालत राहायचं आहे आणि एका मोठ्या शिखरावर चढायचं आहे. भक्तीचा मार्ग जेव्हा निवडतो त्यावेळेस खूप सारे संकटे देखील आपल्याला सोसावे लागतात. जसं की आपल्याला फसवणारे देखील खूप व्यक्ती निर्माण होतात. कारण धार्मिक भक्तीचा काहींनी जो काही बाजार मांडला आहे तो आपल्याला त्यात शिरायचं नाही. आपल्याला योग्य त्याच प्रकारे भक्ती करायची आहे. तुम्हाला फसवणारे खूप सारे लोक असतील जे तुम्हाला फसवण्यासाठी बसलेलेच आहे. आमच्याकडे या, आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो, हे सांगणारे खूप लोक आहेत. परंतु असं सांगणारं कोणीच नाही की भक्तीचा हा खरा मार्ग आहे, भक्तीचा तो खरा मार्ग आहे. मला एका प्रश्नाचं तुमच्या सर्वांकडून उत्तर हवं आहे. देवाचं काम कोणता माणूस करू शकतो का? देवा एवढी शक्ती, देवा एवढा मोठा चमत्कार कोणी मनुष्य करू शकतो का? मनुष्यात तेवढं सामर्थ्य आहे का? तर कधीच नाही. भगवंत जे काही कार्य करून गेले, जे काही आपल्यासाठी चमत्कार घडवून गेले, ते चमत्कार मनुष्य कधीच घडवू शकत नाही. मग मनुष्य आपण कितीही पैसे द्या, काहीही करा, तो मनुष्य ते करू शकत नाही. ही एक आपल्याला लाभलेली भक्ती म्हणजे आपल्याला लाभलेली एक मोठी देणगी आहे आणि ती मनोभावाने आनंदाने करायला हवी. तिचा बाजार मांडावा असं मला वाटत नाही. एका शांत ठिकाणी बसा, डोळे मिटा, नामजप करा, तुम्हाला ती शक्ती मिळेल. जर तुम्ही कोणाला पैसे देऊन जर काही भक्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. कारण भक्ती ही खरेदी केली जाऊ शकत नाही, तुम्हाला ती मिळवावीच लागेल. जीवनाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तुम्हाला याची जाणीव होईल की हो, मी जे ऐकलं ते खरं होतं, की भक्ती ही विकत घेतली जात नाही तर ती कमवावी लागते. विश्वास हा विकत घेतला जात नाही तर तो कमवावा लागतो. मनुष्य या साध्या साध्या गोष्टी समजून घेत नाहीत आणि या भक्तीच्या बाजारामध्ये भरडले जातात. भगवंताने आपल्याला एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. फक्त डोळे मिटायचे, शांत जागी बसायचं आणि ध्यानचिंतन करायचं. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जी शांती लाभेल ती शांती तुम्हाला दुसरीकडे कुठेच लाभणार नाही. आपल्या डोळ्यासमोर मूर्तीच हवी असं अजिबात नाही. डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर आपोआप एक देवाची मूर्ती तुमच्या समोर येईल. देव कधीच म्हणत नाही की 1000 रुपये घाला, 2000 रुपये घाला, 10,000 रुपये घाला आणि एक मोठी मूर्ती विकत आणा, असं देव कधीच सांगत नाही. देव म्हणतात तुझ्या मनात मी आहे.
तुझ्या चारी बाजूला मी आहे, या सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात मी आहे. फक्त आपण देवाला ओळखायला शिकायला हवं. माणसात देव आहे, प्राण्यात देव आहे, या मातीत देव आहे, आपल्या आजूबाजूला सर्वीकडे देव आहे. तो आपण शोधायला हवा. आपण फक्त काही लोक चुकीची माहिती सांगतात आणि त्या चुकीच्या माहितीचा आपण अवलंब करत असतो. तुम्हाला खरोखर स्वामी भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर देवाची निस्वार्थपणे भक्ती करून बघा. मी असं म्हणत नाही की तुम्ही फोटो किंवा मूर्ती खरेदी करू नका. जरूर खरेदी करा. आपल्या घरामध्ये जिथे तुम्हाला चांगली जागा असेल तिथे स्थानापन्न नक्की करा, कारण ते आपले एक जोड निर्माण करत असते देवाबद्दल आणि आपल्यामध्ये एक कनेक्शन निर्माण करत असते. त्यामुळे ती हवीच, ती असायलाच पाहिजे. परंतु जर आपल्याकडे जास्त ऐपत नसेल, पैसे नसेल, तर छोटी मूर्ती घेतली तरी चालेल. कधीकधी आपल्याला भक्ती करायची असते परंतु आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती नसते, त्यावेळेस डोळे बंद करून देखील आपण भक्ती करू शकतो. देव कधीच आपल्याला कुठल्याच मार्गाने त्रास देत नाहीत. ते आपल्याला कसलीच बळजबरी करत नाहीत. देव फक्त म्हणतात, तुझं कर्म जर चांगलं असेल, तुझं मन जर निर्मळ असेल, तर तुला सर्व काही प्राप्त होईल. देवाच्या या सुंदर वचनाने आपण प्रसन्न झालो आहोत. आपण स्वतःला नशीबवान समजायला हवं की आपल्याला अशा भगवंताची भक्ती करायला मिळत आहे. हे प्रत्येकाचं भाग्य नाही, आपलं भाग्य आहे आणि ते आपण मिळवलंच आहे. देवाच्या या सुंदर कार्यात आपणही सहभागी होऊया. अंधश्रद्धाळू गोष्टींना टाळूया आणि जी खरी भक्ती आहे ती करूया. या व्हिडिओची ज्या ज्या भक्तांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की पोहोचवायलाच हवा. हे स्वामी कार्य आहे आणि या स्वामी कार्यामध्ये प्रत्येकाने आपलं थोडंसं का होईना हातभार नक्की लावायलाच हवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या सुंदर आणि भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.